राधानगरी तालुक्यातील बारडवाडी इथल्या रमेश बारड या तरुणाच्या लग्नासाठी वधू शोध सुरू होता। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ इथल्या जवाहर नगर नाईकवाडी वस्तीमधील सुवर्णा अमोल बागल, अमोल शहाजी बागल यांनी आपल्या नात्यातील मुलगी असल्याचं सांगत तिच्याशी लग्न लावण्यासाठी मुलगा आणि त्यांच्या नातेवाईकांकडून 1,60,000 रुपये घेतले आणि 26 एप्रिल 2024 रोजी रमेश बारड आणि सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ इथल्या राधा देशमुख उर्फ सोनाली कोल्हाळ यांचा तुळजापूर इथं विवाह लावून दिला। विवाहात बारड कुटुंबियांनी नववधूला सुमारे 2,56,000 रुपयांचे दागिने घालत 4,000 रुपयांच्या साड्या घेतल्या होत्या। मात्र लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी नववधू सोनाली पळून गेली। नवपरिणीत वर रमेश बारडचा भाऊ पांडुरंग बारड यानं राधानगरी पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल केली। या फिर्यादीनंतर पोलिसांनी शोध मोहीम राबवत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमधून संशयित राधा देशमुख उर्फ सोनाली कोल्हाळ, जवाहरनगर नाईकवाडी वस्तीतील सुवर्णा अमोल बागल, अमोल शहाजी बागल यांना अटक केली आहे। या टोळक्याकडून फसवणुकीचे आणखी काही गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे। बारड कुटुंबियांनी उत्पन्नाचं साधन असणारा ट्रॅक्टर विकून मुलाच्या लग्नासाठी पैसे जमवले होते, पण त्यांची फसवणूक झाल्यामुळे उत्पन्नाचं साधनही गेलं आणि मुलाचं लग्नही मोडलं। रमेश बारड यांच्या वृद्ध आईला याचा मोठा धक्का बसलाय। पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश घेर्डीकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल जठार या प्रकरणी अधिक तपास करतायत।